मित्रांनो 5 IPO ओपन झाले आहेत। तुम्हाला माहिती आहे का की 5 IPO मध्ये तुम्ही अप्लाय करून लिस्टिंग गेनचा फायदा करून घेऊ शकता। नमस्कार, मी मनोज कवडे तुमचं स्वागत आहे SMKच्या या एज्युकेशन चॅनलवरती। हा एक एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता लेटेस्ट 1 ऑगस्ट पर्यंत जे ओपन असलेले IPOज आहेत या IPO संदर्भात माहिती देणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपल्याला या एंजल ब्रोकिंगच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये प्रोडक्ट याला क्लिक करायचे। प्रोडक्टमध्ये तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी IPOला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता ओपन आणि अपकमिंग IPO दिसतील। यामध्ये तुम्हाला टोटल 8 IPO दिसत आहेत, पण अप्लाय करण्यासाठी 5 वर फोकस करायचं आहे तुम्हाला। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला SME आणि मेन बोर्ड या IPO मधला फरक समजला पाहिजे। SME म्हणजे काय? स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस IPO, ज्या छोट्या मोठ्या कंपन्या असतात, ज्या 50-100 कोटीच्या आतल्या कंपन्या असतात, त्याला SME म्हटलं जातं। आणि या SME मध्ये तुम्हाला अप्लाय जरूर करता येतं, पण लिक्विडिटीचा इश्यू होऊ शकतो। म्हणून आपण या ठिकाणी काय करतोय, या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की तुम्ही अप्लाय करा मेन बोर्ड जिथे लिहिलेलं आहे त्या IPO मध्ये। सध्या सुरू असलेले 5 IPO आपण बघूया मेन बोर्डमध्ये। जे 1 ऑगस्टला संपतील असे 3 आहेत आणि 31 जुलैला जे संपतील असे 2 आहेत। श्री लोटस डेव्हलपर्स ही 1 ऑगस्टला कंपनी काय होईल, बंद होईल IPOसाठी अप्लायसाठी। M&B इंजिनिअरिंग 1 ऑगस्टला बंद होईल। NSDL जो मस्ट अवेटेड IPO होता, लोकांना NSDLचे स्टॉक पाहिजे होते, कारण की NSDL तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जे काही पॅन कार्ड वापरता हे NSDLच तुम्हाला डिलिव्हर करतं। आणि जेव्हा पॅन कार्ड दुरुस्त करता किंवा पॅन कार्ड काढता किंवा गव्हर्नमेंटच्या अनेक गोष्टी आणि स्टॉक मार्केटमध्ये जे तुम्ही शेअर्स जमा करून ठेवता किंवा होल्डिंग ठेवता, ही होल्डिंग NSDL आणि CDSL अशा 2च कंपन्याकडे उपलब्ध आहे। तर हा एक अवेटेड चांगला IPO तुम्हाला समोर दिसतोय। आदित्य इन्फोटेक लिमिटेड नावाची कंपनी आहे, जे तुम्ही CCTV कॅमेऱ्यामध्ये लीडिंग कंपनी म्हणून काम करते। यांचा ब्रँड आहे CP+। तो ब्रँड तुम्ही बघू शकता, त्यांचं नेटवर्क किती मोठं आहे आणि किती छान काम करतायत। लक्ष्मी इंडिया फायनान्स नावाची कंपनी आहे, ही सुद्धा आता IPO मध्ये या ठिकाणी आलेली आहे। तर मी तुम्हाला जस्ट दाखवतो की तुम्ही अप्लाय कसं करायला कसं जाऊ शकता। या ठिकाणी मी आदित्य इन्फोटेक CP+ला अप्लाय म्हणतोय। अप्लाय म्हणल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक विंडो ओपन होते। ही विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिटेल, HNI, एम्प्लॉई असं तुम्हाला या ठिकाणी दिसतं। आणि या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक लॉट टाकायचा आहे आणि हायेस्ट 675 रुपये जी काही बिडिंग प्राईस आहे या ठिकाणी दिसते ती टाकायची। अप्लाय फॉर IPO म्हणायचं आहे। तिथं तुमचा ऑलरेडी UPI ID आहे, नसेल तर तुम्हाला गुगलवरनं जाऊन तुमचा गुगल पे ओपन करायचा आहे आणि गुगल पेमध्ये UPI ID कॉपी करायचा किंवा फोनपेवरनं कॉपी करून तुम्ही या ठिकाणी पेस्ट करू शकता आणि अप्लाय फॉर IPO म्हणू शकता। या ठिकाणी तुम्हाला IPOचे डिटेल बघायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, याला क्लिक करायचं आहे या बॉक्सला आणि तुम्हाला दिसेल की CDSL किती रुपये जमा करतं आहे, 4000 करोड रुपये जमा करतं आहे। एका लॉटची किंमत किती आहे, 13,680 आणि 800 रुपयाचा मॅक्झिमम शेअरची किंमत आहे। कधी ओपन होणार आहे, कधी संपणार आहे, कधी अलॉटमेंट होणार, सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत। मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं आहे, तयारी करायची आहे मित्रांनो IPO अप्लाय करण्यासाठी आणि मेन बोर्डमध्ये अप्लाय करायचं आहे। SME मध्ये अप्लाय करायचं टाळा मित्रांनो। या संदर्भात तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जरूर आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला मदत करू IPO अप्लाय करून देण्यात। IPO मध्ये तुम्हाला अप्लाय कुठला करावा आणि कुठला नाही करावा यासाठी मी तुम्हाला रिकमेंडेशन देऊ शकत नाही। मी तुम्हाला रिकमेंडेशन एक्सपर्ट ज्यांच्याकडनं रिकमेंडेशन येतील त्या एक्सपर्टच्या रिकमेंडेशन मी तुम्हाला फॉरवर्ड करीन। ते तुम्ही वाचा, अभ्यास करा, स्वतःचा अभ्यास करा, आमच्याशी चर्चा करा आणि त्यातून तुम्ही अभ्यास करून अप्लाय करू शकता। लिस्टिंग गेनसाठी खूप चांगले IPO तुमच्या समोर आहेत मित्रांनो। ही संधी तुम्ही घालवू नका आणि तयारी करा। 5 IPO आहेत, एका IPOला साधारण 15,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागते एका लॉटसाठी। तुम्ही 5ही ॲप्लिकेशनमध्ये IPO मध्ये ॲप्लिकेशन देऊ शकता आणि याच्यामध्ये काही मदत लागली कधीही फोन करा। रिकमेंडेशनसाठी मी तुम्हाला काही गोष्टी फॉरवर्ड करेन, तुम्ही बघून घ्या। हा एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे, मी कुठेही तुम्हाला इन्फ्लुएन्स करत नाही IPO अप्लाय करण्यासाठी, कारण की सर्व गोष्टी सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहेत। थँक्यू व्हेरी मच। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा।
थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.